हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। तर आज आपण खूप टेस्टी आणि यमी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे मँगो घेतलेला आहे, आंबा, आणि इथं एक ओरिओचं बिस्किट पण घेतलेलं आहे। तुम्ही मोठं किंवा छोटं ओरिओचं बिस्किट घेऊ शकता। आता आपण आंब्याला कट करून घ्यायचं आहे। खूप सिंपल आहे आणि टेस्टी पण आहे, मुलांना तर हे खूप आवडेल। तर आपल्याला इथं ह्याचं कट करून घ्यायचं आहे। आंब्याला कट करून याचे मधले आपण क्यूब्स काढून घेऊया आणि एक मिक्सर जारमध्ये आपण ह्याला घालून घेऊया। तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा। मँगो तर आता मँगो सीझन आता संपत आलेला आहे। हे लास्टचं आमच्या घरात एक लास्ट उरलेलं होतं। म्हणलं मुलं पण बनव छानपैकी काहीतरी खायला म्हणत होते, त्यामुळे मी आज आंब्याचं खूप टेस्टी आणि मजेदार रेसिपी बनवत आहे। तर आंबा मिक्सर जारमध्ये घातल्यानंतर मी इथे 1/3 कप एवढं साखर घेतलेलं आहे। साखर घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून याला एक छान असं प्युरी तयार करून घेऊया, याचा पेस्ट बनवून घेऊया। तर रस तयार झालेला आहे आंब्याचा। त्यानंतर एक भांडं घेऊया। भांड्यामध्ये मी इथे 1/4 कप एवढं तेल घेतलेलं आहे। कुठलाही तेल घेऊ शकता, अनस्वीटेड तेल घ्यायचं आहे तुम्हाला। आणि त्यानंतर जे प्युरी आपण बनवलेलं आहे आंब्याचं, ते याच्यामध्ये घालून घेऊया। आज आपण इथे आंबा आणि ओरिओचं केक बनवणार आहोत। खूप टेस्टी बनतं आणि यमी पण बनतं। 2 फ्लेवर एकामध्ये येतात, खूप टेस्टी बनतं। आता छानपैकी आंब्याचा रस याच्यामध्ये घातल्यानंतर आता तेलामध्ये ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। अप्रतिम केक बनतं, खूप इझी पण आहे बनवायला। तर आज आपण हे केक जे आहे ते चुलीवर बनवणार आहे। आणि थोडंसं मिक्सर भांड्यामध्ये मी ते पाणी घालून घेतलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये थोडंसं जे आंब्याचं रस होतं ते काढून घेण्यासाठी। आता छानपैकी याला मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेला आहे तेलामध्ये। आता आपण एक चाळणी ठेवूया। चाळणीमध्ये मी इथं मैदा घालून घेत आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण यूज करू शकता। तर मी ते 1 कप घेतलेलं आहे। 1 कपला थोडंसं कमी मैदा घेतलेला आहे, कारण आपण याच्यामध्ये बिस्किट पण घालायचं, त्यामुळे थोडंसं कमी घेतलेलं आहे। अर्धा कप एवढं घेतलं तर पण चालेल। त्यानंतर 1 टीस्पून एवढं बेकिंग पावडर घ्यायचं आहे आणि 1/2 टीस्पून एवढं बेकिंग सोडा घ्यायचा आहे। छानपैकी याला चाळून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये जे गुठली ते असतात ना, गाठे वगैरे, ते काढून जायला पाहिजे, त्यामुळे याला छानपैकी चाळून घ्यायचं आहे। तर आपलं छानपैकी याला चाळून घेतलेलं आहे। तुम्ही इथे मोठं साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे पिठी साखर पण यूज करू शकता। आता याला चाळून घेतलेलं आहे आणि मी इथे एक बिस्किटचं पॅकेट जे होतं ते मिक्सर जारमध्ये घालून ग्राइंड करून घेतलेलं आहे, आणि ते पण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छानपैकी याला मिक्स करून घेऊया। थोडंसं दाटसर वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध पण घालू शकता। याच्यामध्ये घट्ट बॅटर नाही बनवायचं, मीडियम साईज बॅटर बनवायचं आहे, जास्त पातळ पण नाही बनवायचं। आता छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनमध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। जास्त पाणी पण घालायचं नाही, जास्त घट्ट पण नाही बनवायचं। तर तुम्ही पाहू शकता छान असं बॅटर रेडी झालेलं आहे। आणि मी घरातलं, जर तुमच्याजवळ केक टिन वगैरे असेल तर तुम्ही ते यूज करू शकता, नाहीतर अशा प्रकारे भांडे वगैरे घरात असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये पण बनवू शकता। तर मी ते एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे। बटर पेपर नसेल तर थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये थोडंसं पीठ वगैरे घालून काढून घेऊ शकता। छानपैकी तुमचं केक पण रेडी होईल। आता थोडंसं याला टॅप करून घेऊया, कारण याच्यामध्ये वर जे बबल्स वगैरे आलेले असतात ना, ते निघून जातात, एअर बबल्स वगैरे। त्यानंतर ओरिओ बिस्किट घेतलेला आहे, आणखी एक पॅकेट, ते याच्यावर थोडंसं आपण डेकोरेशनसाठी तुम्ही असं ठेवू शकता। तुमच्या मर्जीने तुम्ही डेकोरेशन करू शकता। ओरिओचं बिस्किट डेकोरेशन नाही करायचं असेल तर तुम्ही इथं टूटी फ्रुटी घेऊ शकता, नाहीतर इथं ड्रायफ्रूट्स पण घेऊ शकता। तर मी ते तव्यामध्ये केक बनवत आहे, तुम्ही पाहू शकता। चुलीवर तवा गरम व्हायला ठेवले होते अगोदरच, त्याच्यावर एक वायर स्टँड ठेवलेला आहे आणि आपलं केक टिन ठेवून याच्यावर भांडं ठेवून घेऊया, पातेला असं उलटा करून, आणि छानपैकी 40 ते 35 मिनिट याला बेक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता 40 ते 35 मिनिटानंतर आपलं केक छानपैकी फुगलेला आहे आणि बेक पण झालेला आहे। टूथपिक घालून अशा प्रकारे चेक करून घेऊया। टूथपिक छान आणि वाळलं बाहेर निघत असेल तर छानपैकी बेक झालेलं आहे। थोडंसं ओलसर निघत असेल तर थोडं 2 मिनटं किंवा 5 मिनटं तुम्ही अजून बेक करून घेऊ शकता। आता याला बाहेर काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता मुलं कसं मध्ये येत आहेत, त्यांना खायचं आहे एकदम केक। लई दिवस झालं केक पण नाही बनवलं होतं खायला, तर आज बनवलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि टेस्टी आपलं मँगो ओरिओ केक रेडी झालेला आहे। तुम्ही पण हे केक घरात जरूर ट्राय करा। खूप सिंपल आणि इझी पण आहे, चुलीवर पण तुम्ही बनवू शकता, विदाऊट कुठलाही
तुम्ही मार्केटमधला यूज न करता सामान वगैरे तुम्ही हेल्दी पण बनवू शकता. गव्हाच्या पिठापासून पण तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारे मजेदार रेसिपी तुम्हाला मिळतील. तोपर्यंत नमस्कार.